नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची आज एक बैठक झाली। रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। प्रदेशाध्यक्ष नवनियुक्तीनंतर पदाधिकाऱ्यांशी ते संवाद सुद्धा साधणार आहेत। कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्याला जबाबदारी सुद्धा दिली जाणार आहे। पदाधिकाऱ्यांना दौरे करण्याचाही सूचना देण्यात येणार असल्याची शक्यता आहे। पदाधिकारी निवडीनंतर कार्यकारिणीच्या कामकाजासह पक्षाची ध्येय धोरणे आणि इतर बाबींवर सुद्धा चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे। भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची आज एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। नव्या जबाबदाऱ्यांचं वाटप रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीतूनच या जबाबदाऱ्यांचं वाटप केलं जाईल। भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक होतीये। कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्याला जबाबदाऱ्यांचं वाटप केलं जाणार आहे। या जबाबदाऱ्या आता ही नवी लोक कशा पद्धतीने पार पाडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची आज बैठक होते। नव्या जबाबदाऱ्यांचं नवं वाटप केलं जाणार आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ही बैठक घेतात, काय माहिती आहे? आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज एक महत्त्वाची ही पार पडणार आहे। भाजपच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची ही पहिली बैठक आज रवींद्र चव्हाण घेणार आहेत आणि यामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण बैठक पार पडणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने प्रदेश मुख्यालयात ही सकाळी काही वेळातच अवघ्या आता ही बैठक ही सुरू होईल। त्यामुळे कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्याला काही ठराविक विधानसभा मतदारसंघांची ही जबाबदारी दिली जाणार आहे। त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक ही पार पडणार आहे। पदाधिकाऱ्यांना दौरे करण्याच्याही सूचना या संपूर्ण बैठकीमध्ये देण्यात जाणार आहेत। त्यामुळे पदाधिकारी निवडल्यानंतर कार्यकारिणीच्या कामकाजासह पक्षाचे ध्येय धोरण हे कसे यावरती वाढ करता येईल या संदर्भातही चर्चा एकंदरीत होणार आहे। त्यामुळे एक महत्त्वाची बैठक आज भाजपच्या प्रदेश कार्यालयात रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। नक्कीच, धन्यवाद जय, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।